तुमचा जो व्यवसाय आहे तो आपल्या परंपरेशी जोडलेला आहे, पण तो कशा पद्धतीने जोडला हे आता आपण बोलता बोलता उलगडूया. रेडिओ सिटी प्रेझेंट्स आयकॉनिक सक्सेस स्टोरीज ऑफ नाशिक, प्रेझेंटेड बाय अडावतकर ज्वेलर, को पॉवर्ड बाय सुरू इंटरनॅशनल हॉस्पिटल्स, वासन टोयोटा, वेन्यू पार्टनर द ट्रीट हॉटेल नाशिक, ब्युटी पार्टनर फर्स्ट लेडी मेकओव्हर, सारी पार्टनर भारत कौशेय. परंपरा आणि आधुनिकता ह्याची जोड करून अनेक जण नवीन व्यवसाय करत असतात. हा व्यवसाय करताना आपल्या मातीशी जोडणं राहणं तितकंच गरजेचं आहे, कारण तसं जर केलं तर आपल्या व्यवसायाची भरभराट तर होतेच, पण त्याच बरोबरीने आपण आपल्या संस्कृतीशी ठेवलेली नाळ सुद्धा जोडली जाते. असाच एक व्यवसाय, ज्या व्यवसायाबद्दल तुम्ही ऐकलं तर तुम्हाला खरं तर आश्चर्य वाटेल. असं वाटेल की हा एक व्यवसाय होऊ शकतो, पण हा व्यवसाय उत्तम पद्धतीने अगदी आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेणारे आपण एका व्यक्तीला असं भेटणार आहोत. ती नुसती व्यक्तीच नाही तर अख्खं कुटुंब या व्यवसायात आहे. भेटूया सोनपरी भगरचे सर्वे सर्वा आणि त्यांचं अख्खं कुटुंब. पहिल्यांदाच आमच्याकडे अख्खं कुटुंब एका बिझनेस मधनं आलेलं आहे. महेंद्र सर, कीर्ती मॅम आणि निशी. करेक्ट. महेंद्र सर, या अख्ख्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत, कारण तुमचा जो व्यवसाय आहे तो आपल्या परंपरेशी जोडलेला आहे, पण तो कशा पद्धतीने जोडला हे आता आपण बोलता बोलता उलगडूया. सोनपरी भगर, भगर म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते ती विठोबाची मूर्ती, ती आषाढीची वारी आणि उपास आणि सात्विकता, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित येतात. हा व्यवसाय करायला हवा असं तुम्हाला का वाटलं? नाही, मुळामध्ये हे माझं मी स्वतः सुरू केलेला बिझनेस आहे. म्हणजे तुम्ही या कुटुंबात पहिले बिझनेस पहिले करणार? बिझनेस करणार. मग त्याचं कारण तुमचं असं की बॅकग्राऊंड? बॅकग्राऊंड माझे वडील चार्टर्ड अकाउंटंट होते बरं. आणि खूप गरिबीतनं, खूप कष्टातनं शिक्षण घेऊन ते सीए झाले. हं. 1978 साली ते सीए झाले आणि त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने वाढवलं, तर जसं म्हणतात की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, सीएचा मुलगा सीए होतो, वकिलाचा मुलगा वकील होतो, तशी त्यांची तीच इच्छा होती की माझ्याही मुलाने सीएच झालं पाहिजे. कारण की त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की शिक्षणाशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता आणि व्यवसाय, एक चार्टर्ड अकाउंटंट माणूस व्यवसायात येणं, तेवढं भांडवल उभं करणं, हे त्यांनी कधी विचारही नव्हता केला. पण कदाचित माझं माझा अभ्यासाकडे तितका कल नव्हता. जसं सगळे मुलं, सीएची मुलं म्हटली की आधीपासून तो फोकस, डॉक्टरची मुलं म्हटली की कदाचित उडाणटप्पूपणा जास्त असल्यामुळे अ, आणि लहानपणापासनं वडिलांकडे हट्ट जे आपण करतो, नो डाऊट की जे काही आम्ही मागितलं ते त्यांनी दिलं, तो भाग नाही. पण जी काही लाड आपण ज्याला म्हणतो, ती तितकी आर्थिक परिस्थिती त्यांची नसल्यामुळे आणि पूर्ण कुटुंब घेऊन त्यांना चालायचं असल्यामुळे तो लाड आम्हाला जो मिळाला, ते सगळे लाड आमचे झाले ते आमच्या मामांकडे. तर मी माझ्या वडिलांकडे जास्त कल असण्यापेक्षा मला माझ्या मामांकडे कल जास्त होतं आणि आमच्या मामाचं गाव घोटीच असल्यामुळे आम्हाला इथे सुट्ट्या 2 दिवसाच्या लागल्या तरी आम्ही घोटीला जायचो. आणि आमचे मामा लोक ह्या व्यवसायामध्ये 100 वर्षापासून होते. हो. तर मग ह्या व्यवसायात का आलो? येताना तर जसं आपण म्हणतो ना, दूरनं डोंगर साजरं, तसं त्यांच्याकडे गेलो की ते जे तुम्हाला माहिती असेल की मारवाडी कुटुंबामध्ये किंवा जुन्या जुन्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीच्या व्यवसाय असायचे. बरोबर. आणि त्यावेळेस इतक्या गरजाही नव्हत्या, त्यावेळेस इतके खर्चही नव्हते आणि त्यावेळेस एकत्र कुटुंबाला जी मजा होती ती आपल्याला आता बघायला मिळत नाही. करेक्ट. तर आम्ही त्या एकत्र कुटुंब पद्धतीतनं आम्ही वर आलेलो आहोत आणि तिथे जेव्हा आम्ही बघायचो, तर आमच्या आमच्या आजोबांना 3 मुलं, मग त्यांची पळत पुढे मुलं, 2-3 लोकं कामं मिल फॅक्टरी चालवायची. ती भगरची एक मिल होती, तांदळाची एक मिल होती. 1-2 लोकं प्रोडक्शन बघायचे. मग जो काही थोडाफार माल तयार झाला, की ते मुंबईच्या बाजारपेठेत जायचं. तिथे त्या दाना बंदर होतं आधी, बरोबर. वाशी नव्हतं. दाना बंदर दाना होतं. बंदर बरोबर. होतं. तर हां. तिथे जायचं, तिथे तो जो काही माल तयार झालेला असेल आठवड्याभराचा तो विकायचा आणि घरी येऊन विचारलं आजोबांनी, "काय भाऊ आज माल विकून आलो." आणि मग त्यांना जसं पाहिजे तसं मग
हॉटेलमध्ये जेवण करणं किंवा मुंबईहून येताना हलवा आणणं किंवा मुंबईचे आंबे आणणं. तर झालं मी म्हटलं की हे बरं आहे. कधी गेलो आपल्याला त्यावेळेस ₹10 लागले की ₹50 मागितले की ते एका मिनिटात मिळायचे. आणि आमचे वडील इथे दिवसभर नोकरी करणार, प्रॅक्टिस करणार, पण त्यांच्याकडे कधी कुठली गोष्ट मागायला गेलं की नाही माझ्या भावाला द्यायचंय किंवा अजून तुझी लहान बहीण आहे. तर ती खरं जर बघायला गेलं तर त्या तिकडची सगळी मजा बघून मला असं वाटलं की अभ्यास न करता आपल्याला हे असं जर काही करता आलं तर आपण ह्या व्यवसायात यावं. ह्या उद्देशाने खरं मी विचार केला की आपण शिक्षण नाही करता येते आपल्याला तर आपण बगर इंडस्ट्रीमध्ये यावं असं मामा लोक आमचे होते म्हणून आम्ही तो विचार केला. आणि अर्थात वडिलांना अजिबात ती इच्छा नव्हती कारण की त्यावेळेस सुद्धा एक भगर इंडस्ट्री टाकायची तरी सुद्धा आजच्या 25 वर्षापूर्वी, आता मला या व्यवसायात 25 वर्ष झाली, आम्हाला हं. 40 ते 50 लाख रुपये त्यावेळेस पण भांडवल लागायचं. बापरे. तर आमच्या वडिलांकडे अजिबात तितके पैसे नव्हते. त्यामुळे ते म्हणे बाबा तुझ्या लहान बहिणीचं लग्न व्हायचंय, जोपर्यंत ते होत नाही माझ्याकडे इतका पैसा नाही की मी तुला एक इंडस्ट्री टाकून देईल. पण मग नशीब होते की काही गोष्टी घडत गेल्या आणि योगायोगाने जागा घेतली आम्ही 2001 साली. आणि मग त्यांच्याही लक्षात आलं की आता हा ऐकणारच नाही. मग आमच्या मामा लोकांनी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही काही काळजी करू नका, ह्याला आम्ही सगळी मदत करू, हं. फक्त हा किती वेळ टिकेल आम्हाला माहित नाही कारण की याला पायाला भिंगरी असते, हा कुठे निघून जातो. पण आपण म्हणतो की नशिबाचा भाग होता आणि सुरू करायचं ठरवलं आणि गोष्टी घडत गेल्या आणि तो व्यवसाय अशा पद्धतीने तो सुरू झाला. पण सर अशा पद्धतीने जेव्हा सुरू होतो बिझनेस, तुम्ही म्हणताय तसं तसं वडिलांनी पाठबळ दिलं नाही. म्हणजे वडील म्हणाले, की माझ्याकडे एवढा पैसा नाहीये. पण जेव्हा एखाद्या व्यवसायात आपण पडतो, तेव्हा व्यवसायात सुरुवातीलाच एक उतार-चढाव येतात. म्हणजे मगाशीच आम्ही एका पॉडकास्टमध्ये एका सरांशी बोलत होतो. ते म्हणाले, की "व्हेन यू डू अ बिझनेस, यू हॅव टू गिव्ह 1000 डेज." अगदी बरोबर. तर ते 1000 दिवस म्हणताना सोपे असतात. पण त्या 1000 दिवसातला एक दिवस कसा जातो, हे फक्त त्या माणसाला माहिती असतं. ते तुमचे दिवस कसे होते? तिथे तुम्हाला कशी संधी दिसत गेली? अगदी बरोबर आहे. कुठल्याही गोष्टीला 1000 दिवस लागतात. पण ह्याच्यात मी एक गोष्ट नक्की ऍड करेल की ज्या वेळेस वडिलांच्या लक्षात आलं की आता हा ऐकत नाही आणि याला इंडस्ट्रीज टाकायची आहे, तर ते त्यांचं प्रॅक्टिस सांभाळून 6 महिने जेव्हा फॅक्टरी सुरू झाली आणि 6 महिन्यानंतर ते पण माझ्या मदतीला आले. आणि त्यावेळेस ते माझे बॅकबोन म्हणून राहिले. त्यांचा जो सपोर्ट होता की चार्टर्ड अकाउंटंट असताना सुद्धा ते मशिनरीमध्ये त्यांनी डोकं लावलं. आणि संधी कशी मिळत गेली आपण जर विचाराल तर काय झालं की हा पारंपरिक पद्धतीचा बिझनेस आहे जसं आपल्याला माहिती आहे. मिल्स वगैरे सुरुवातीला नव्हत्या. सुरुवातीला शेतकरी हा आपल्या शेतामध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये वरई ही स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी किंवा एक स्वतःसाठी तो पिकवायचा, उगवायचा आणि ते खल असतं एक, त्या खलीत ते साफ करणार आणि त्याची भगर बनवून ते खाणार, जसं नागली किंवा भगर असेल तसं. बरोबर. जसे नंतर जेव्हा ह्याची डिमांड वाढत गेली थोडी थोडी का होईना प्रमाणामध्ये, तशा मिल्स येत गेल्या. पण इतकं पारंपरिक हा बिझनेस असल्यानंतरही याच्यामध्ये जी आधुनिकता आणणं गरजेची होती, ती गॅप खूप मोठी होती. बरोबर. आणि ती ती का होती तर इथे जे माझ्या आधीचे जे लोक या बिझनेस मध्ये होती ते प्रस्थापित लोक होती. हं. ते थर्ड जनरेशन फोर्थ जनरेशनचे मुलं ती बिझनेस मध्ये आली होती. तर त्यामुळे त्यांना खूप कष्ट घेण्याची आवश्यकता नव्हती. चालत आलेलं होतं. जसं त्यांच्या वडिलांनी चालवलं, त्यांच्या मुलांनी तेच केलं आणि परत त्यांच्या पुढच्या पिढीने तेच केलं. पण मला संधी अशी मिळत गेली की आमचं कर्ज खूप घेतलेलं होतं आणि हे प्रस्थापित लोक कुठल्याही बिझनेसमध्ये प्रस्थापित लोक लवकर नवीन माणसाला जमू देत नाही. हं. ती गॅप माझ्या लक्षात आली की यांच्यापेक्षा जर काही वेगळं नाही केलं तर आपण या इंडस्ट्रीमध्ये सर्वाइव्ह होणार नाही. कारण की 2002 साली 40 लाखाचं कर्ज होतं आणि खूप काही गोष्टी नवीन करायला स्कोप होता. त्याची एक छोटीशी संधी अशी मिळाली, मी तुम्हाला सांगेल की वाशी मार्केटमध्ये आमची भगर गेली. हं. आणि त्यावेळेस
आधुनिक मशिनरी काही नव्हत्या आमच्याकडे पण. ही 2003ची गोष्ट सांगतोय मी, 1 वर्षानंतर लगेच. आणि तिथे 25 कट्टे भगर गेलेली रिजेक्ट झाली, ती परत आली. त्यांनी मला एकच कारण सांगितलं, की या भगरमध्ये नागलीचा एक दाना दिसतोय किंवा काळं काही दिसतंय, हे इम्प्युरिटी चालणार नाही. तिथे तो माझा टर्निंग पॉइंट झाला आणि मी माझ्या वडिलांना म्हटलं, की आपल्याला याच्यात जर आपण लोकांना स्वच्छ भगर देऊ शकलो, तर आपण अशा ठिकाणी पोहोचू, की जिथे लवकर कोणी पोहोचणार नाही. कारण पूर्वी पाहिलंय आजी ती भगर धूत बसायची, मग ती वाळवायची, मग ती आजीला दिसायचं नाही तरी तिची कोपऱ्यात बसून ती आणि ती निवडत कचकच राहायची, लागायची, कचकच कचकच लागायची. लागायची. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर माझ्या इंडस्ट्रीमधल्या लोकांनी तो गॅप माझ्यासाठी ठेवला होता असं मी म्हणेन. आणि मग थोडं जिद्दीने, आधीपासनं वडिलांचा सारखा जिद्दी स्वभाव असल्यामुळे मी त्यांना म्हटलं, की आपण कलर सॉर्टर मशीन येतं, ते आपण घेऊया. आणि आपण ते जर लावलं, आजपर्यंत ते कोणाकडेच नाहीये, ते जर आपण लावलं तर ह्या इंडस्ट्रीमध्ये एक मिरॅकल होईल, ही जादू होईल आणि आपल्याला आपला स्वतःचा ब्रँड सेटअप करायला खूप मोठी मदत होईल. सुरुवातीला ते थोडे रिलक्टंट होते. त्यांचं मत होतं, की "अरे, एवढं महागाचं मशीन आपण आता लगेच घ्यायचं की नाही घ्यायचं?" पण मग मी त्यांच्या अप्रोक्षामध्ये मला एक इंडिजिनियस मशीन, म्हणजे कोइंबतूरला पण मशीन बनतं. हम्म. आतापर्यंत अशी माहिती होती, की फक्त फॉरेनवरनं मशीन येतात. पण कोइंबतूरला पण एक मशीन बनतं असं आम्हाला माहिती पडलं. मग त्यांना न सांगता तिथे सॅम्पल्स पाठवत गेलो. ते मला स्वच्छ करून पाठवायला लागले. एक वेळ अशी आली, की जेव्हा ते सॅम्पल्स आले क्लीन होऊन आणि मी वडिलांना दाखवले आमच्या, तर ते पण सरप्राईज झाले. ते म्हटले, "काय आहे?" म्हटलं, "त्या मशीनवाल्यांनी हे सॉर्टिंग करून पाठवलंय. तर कोइंबतूरला ही कंपनी आहे. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तिथे जा. त्या मशीनच्या ट्रायल घ्या." कारण की ते जरी चार्टर्ड अकाउंटंट होते, तरी सुद्धा ते पूर्णपणे व्यवसायामध्ये माझ्याबरोबर उभे राहिले. उभे राहिले होते आणि ते प्रोडक्शनचं पार्ट बघत होते. अच्छा. चार्टर्ड अकाउंटंट असताना सुद्धा कधी त्यांनी फायनान्स बघितलं नाही, कधी सेल्स बघितलं नाही. पण ते प्रोडक्शन बघायला लागले होते. त्यामुळे त्यांना मी विनंती केली, की तुम्ही जा कोइंबतूरला आणि म्हटलं, "तुम्हाला नाही आवडलं चालेल, पण तुम्ही एकदा मशिनरी बघून या." हम्म. ते जरी रिलक्टंट होते, पण ते चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे ते विजनरी होते. तर त्यांना कळत होतं, की हा काहीतरी सांगतोय, तर आपण जायला हरकत नाही. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, त्यावेळेस आमच्याकडे विमानाचं तिकीट काढून त्यांना पाठवण्या इतपत परिस्थिती नव्हती. 2003ची गोष्ट सांगतोय मी. पण मी हिंमत लावली, त्यांना इथनं विमानाने पाठवलं कोइंबतूरला. तिथं गेल्यानंतर तिथं मी ऑलरेडी एक 50 किलो भगर पाठवून ठेवली होती. त्याच्यामध्ये खूप सारं काळं वगैरे टाकून पाठवलं. जेव्हा त्या ट्रायल्स त्यांनी दिल्या, तर ते इतके शॉक झाले, की असं पण काही होऊ शकतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कंपनीवाल्याला मी सांगितलं, तुम्ही गाडी अरेंज करा आणि त्यांना त्या भागामध्ये जिथे कुठे तुम्ही राईस मिल्सला हे दिलेले आहेत. कारण की Machines. बगर इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत कलर सॉर्टर मशीन कुठेच नव्हतं जगामध्ये. त्यांच्या राईस मिल जिथे जिथे आहेत, तुम्ही त्यांना तिथे जाऊन त्यांना ट्रायल्स घेऊ द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ती गाडी तिथे पोहोचली आणि त्यांचा मला फोन आला वडिलांचा. "अरे, मला मला गाडी घ्यायला आली." म्हटलं, "तुम्हाला बघायचं होतं ना?" "मला काहीच बघायचं नाही." म्हणे, "आपलं फायनल आहे, आपल्याला मशीन घ्यायची. वाव. फक्त आता मी 3 दिवसानंतर मला आजच माझी परत यायची व्यवस्था कर." मग मी परत त्यांची विमानाचे तिकीट ऍडजस्ट केले. ते इथे आले आणि ते मला म्हणे, "महेंद्र, आपल्याला ही मशीन घ्यायची." वा. आणि मग त्या कंपनीशी निगोशिएशन करून, मी पहिलाच असल्यामुळे त्यांनी पण मला खूप कंपनीवाल्यांनी सांभाळलं. ते पहिलं मशीन 2003 साली आलं आणि पूर्ण भगर इंडस्ट्री, फक्त मॅन्युफॅक्चररच नाही, ज्या घरी बनवणाऱ्या लेडीज आहे, त्यांना पण इतका आनंद झाला, की भगर अशीही मिळू शकते. जसं आपण सांगितलं, की त्या कचकच लागायची किंवा ती वेचायला लागायची. ती झंझट आम्ही पूर्णपणे बंद केली आणि तोपर्यंत कोणीच नसल्यामुळे माझा ब्रँड हा इतक्या मोठ्या प्रमाणात सेट झाला, की मला 2003 पासून परत मागे बघायची वेळ नाही. पण सर, तसं बघायला गेलं तर भगर हा आपला पारंपरिक पदार्थ आहे. म्हणजे जसं आपण म्हटलं सात्विकतेशी जोडलेला आहे. तिथपासनं त्या भगरीला एक वरीला थोडक्यात आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत किंवा त्या बाजारपेठेपर्यंत नेण्याचा तुमचा प्रवास कसा होता? नाही, काय झालं, की मग काय झालं, जसं मी तुम्हाला विचारलं, की तुम्ही भगर कुठनं घेतात? तर तुम्ही सांगितलं, की मी जवळपासच्या वाहनाकडनं भगर घेते. मग झालं काय, 1 वर्षानंतर
सगळ्यांनी सॉर्टेज मशीन लावली. मग पुन्हा भगर सगळ्यांची सारखी. बरोबर. तर माझ्या असं लक्षात आलं की जोपर्यंत आपण ह्याला एक ब्रँड बनवत नाही करेक्ट. तोपर्यंत ह्याला बाजारपेठ मिळणार नाही. कारण की दुकानदाराकडे गेल्यानंतर त्याला ज्याच्यात 2 पैसे जास्त मिळतील तो ती भगर प्रमोट करणार. म्हटलं अशी वेळ आणली पाहिजे की लोकांनी सांगितलं पाहिजे की नाही आम्हाला सोनपरीच भगर पाहिजे. मग कुठला ब्रँड द्यायचा, काय ब्रँड ठेवायचं? त्यावेळेस ती एक मृणाल कुलकर्णी मॅडमची सोनपरी नावाची सिरियल सिरियल यायची. चालू होती. बरोबर. जस्ट एक डोक्यात ती सिरियल चालू होती, म्हटलं सोनपरी ब्रँड. तर तो असं मी डोक्यात आणलं आणि म्हटलं की लूज मध्ये भगर विकण्यापेक्षा 30 किलोच्या कट्ट्यात 50 किलोच्या कट्ट्यात विकण्यापेक्षा आपण याला अर्धा किलो पॅकिंग चालू करू, जे आतापर्यंत कोणीच केलेलं नव्हतं. हम्म. म्हणजे बाजारात जेव्हा ती डिमांड होईल तर लोक म्हणणार नाही की भगर द्या, लोक म्हणतील आम्हाला सोनपरीच भगर द्या. बरोबर. आणि मग आम्ही अर्धा किलो पॅकिंग सुरू केली आणि आम्ही असं ठरवलं की थोडं कमी विक्री झाली चालेल, पण आपल्याला भगर जी विकायची ब्रँड ते करायचं. ब्रँड मध्येच विकायची आणि ती पॅकिंग मध्येच विकायची. आणि मग तिथेही आम्ही पहिलं असल्यामुळे ती बाजारपेठ आम्हाला मिळत गेली. आणि एक सतत लक्षात ठेवलं की काहीही झालं तर क्वालिटीच्या बाबतीत कन्सिस्टन्सी ही असलीच पाहिजे. आणि ही एक प्रोसेस असते. ब्रँड हा एक दिवसात नाही बनत. बरोबर. मला 20 वर्ष लागला हा ब्रँड बनवायला. आज लोकांना जर जसं पाणी प्यायचं कुठलं तर आपण दुकानदाराला म्हणतो की बिस्लरी दे. आपण टूथपेस्ट घ्यायला गेलो की आपण म्हणतो कोलगेट दे. तर आज लोक जेव्हा बाजारात जातात तर म्हणतात नाही आम्हाला सोनपरी भगर दे. वा. ब्रँड बनवणं हे खूप मेहनतीचं काम आहे. आणि हे खाद्यपदार्थ किंवा अन्न असल्यामुळे याची क्वालिटी, याचं हायजीन हे इतकं मेंटेन करावं लागतं. तर मी कुठल्याही परिस्थितीत माझ्या टीमला माझी एकच रिक्वेस्ट असते, थोडं माल कमी तयार झाला चालेल, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही झाला पाहिजे. बरोबर. तर मी जेव्हा रोज आजही जेव्हा फॅक्टरीत जातो, मी बाकी नाही बघितलं चालेल, पण माझी सोनपरीची क्वालिटी कालही तीच होती आणि आजही तीच आहे का, हे मी सातत्याने पाळलेलं आहे. आणि त्यामुळे हा इंटरनॅशनल लेवलपर्यंत नेण्यासाठी हा ब्रँड जो क्रिएट झाला आणि त्याच्यामुळे तो इंटरनॅशनल लेवलला मला नेता आला. सर, इंटरनॅशनल मार्केट बद्दल बोलताना गेली 3 वर्ष भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलेट इयर डिक्लेअर केले. भगर किंवा वरी ही त्या मिलेट मध्ये एक येते. तर मग त्याच्या दृष्टीने आपण काय वेगळं मार्केटिंग करतोय आता? नाही, हे तर नक्की आहे की तृणधान्य म्हटलं की लोकांना, म्हणजे मला आठवतं की नागली किंवा हं. भगर किंवा ज्वारी, बाजरी हे गरिबाचं अन्न असं म्हटलं जायचं. बरोबर. म्हणजे आजही मला जेव्हा आम्ही आमच्या मामांकडे घोटीला असायचो, आम्ही पोळी खायचो. हं. आणि तिथे जो कामाला माणूस यायचा तो नागलीची भाकर आणायचा. तर मी आमच्या आजीला म्हणायचो, "हे काय खातात?" ते म्हणे, "नाही, आपण नाही खायचं, ते ते गरीब लोक खातात." ही मला आजही ती लाल रंगाची भाकरी आठवते. पण जेव्हा इंटरनॅशनली लोकांना जेव्हा कळायला लागलं की मिलेट्स मध्ये जे आहे, आता तुम्ही त्याला तृणधान्य म्हटलं की लोकांची नजर वेगळी होते, पण तुम्ही त्याला मिलेट शब्द वापरलं आणि मोदीजींनी स्वतः आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब त्याचे ब्रँड अँबॅसेडर असल्यामुळे त्याला एक वेगळं मार्केट मिळालं. आणि खरं हे आपलं पारंपरिक धान्य आहे. फक्त ते मोदीजींनी मिलेट्स मिलेट्स म्हटलं आणि लोकांचा दृष्टिकोन बदलला. तर मला असं वाटलं की आपले देशाचे पंतप्रधान जेव्हा त्याच्यासाठी इतकी मेहनत घेत आहेत, आपणही काही वेगळं केलं पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे. मग आम्ही 2023ला जेव्हा इंटरनॅशनल इयर डिक्लेअर झाला, भारतातला सगळ्यात पहिला इंटरनॅशनल इयर ऑफ इव्हेंटचा कुठे जर कार्यक्रम घडला असेल तर तो नाशिकमध्ये 18 फेब्रुवारी 2023ला आपले प्रख्यात शेफ विष्णू मनोहर सर, हं. ज्यांना विश्वविक्रम करण्याची आवड आहे. आवड आहे, तर त्यांच्याशी मी बोललो आणि ते म्हटले, महेंद्र आपण एक 4000 किलो भगर आपण एका कढईत बनवू. आणि मी म्हटलं सर आपण बनवू, आणि एक सोशल कॉज आणि एक मोदीजींना आणि मिलेट्सला याला एक प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, या दृष्टीने तो उपक्रम आम्ही केला. आणि ती भगर विष्णू सरांनी उभ्या उभ्या जी त्यांनी त्यांच्या अंदाजाने जी बनवली, ती भगर मी तुम्हाला सांगतो मॅडम, 20,000 लोकांपर्यंत आम्ही पोहोचवली. तशी भगर आजपर्यंत कधीही बनली नाही
आणि ती परत त्यांच्याच हातून बनेल याची मला 100% गॅरंटी खात्री. नक्कीच. मॅम तुमच्याकडे मी आता येते. आता भगर म्हटल्यानंतर आपण म्हटलं की ती उपासाला, आषाढीला असं खाल्लं जातं. पण जेव्हा लोकांना ती रोजच्या वापरामध्ये वापरली पाहिजे, रोजच्या गोष्टींमध्ये वापरली जाते, त्याच्यासाठी लागणाऱ्या रेसिपीज, वेगवेगळ्या कृती, त्याचं प्रमाण, मग ते कशात वापरायचं, काय वापरायचं, हा तुम्ही एक संशोधन आणि प्रवास सुरू कसा केला? मी याच्यामुळेच ते करावं लागलं मला, कारण हा फिटनेस मध्ये उतरल्यानंतर बरोबर. त्याचं जेव्हा एकदा फॅक्टरी सगळी सेट झाल्यानंतर त्याचं वेट जास्त होतं, तो कमी करायच्या नादामध्ये मग मी आता आम्ही एक तर जैन, त्याच्यामुळे आम्हाला नॉनव्हेज चालत नाही. मग याला प्रोटीन कशा कशातनं काय काय त्या अभ्यासामध्ये मग डायबिटीसवर राईस न चालता भगर चालते सगळ्यांवर. मग आम्ही वरण भात करायला सुरुवात केली. मग भगरीचा दलिया, मग उपमा भगरीचा, मग सगळं टाकून त्याच्यामध्ये जे जे काय करता येईल. मग त्याच्यामधनंच हळूहळू हळू सगळं मग जे डोक्यात येत गेलं त्या की राईसच्या ऐवजी आपण भगरीचं काय करू शकतो ते करत करत मग मी केक पर्यंत पोहोचले, मिलेट केक पर्यंत. ते पण त्याच्या जिमच्या सगळ्या लोकांना मी पहिल्यांदा सॅम्पल देत होते, ते हा घेऊन जायचं, तो सगळ्यांना आवडायला लागला. मग त्याच्यामध्ये मी अजून सुधार करून मग ते सगळं सगळं ते रेसिपीज वगैरे तयार झाल्या. मग 3 वर्षापासून मी प्रत्येक नवरात्रीला रेसिपीज टाकते वेगवेगळ्या, त्याच्यावर पण बराच अभ्यास करावा लागतो. आधी ते त्याला टेस्ट करायला द्यावे लागतात लोकांना, मग तर खरंच चांगलं. मग मागच्या वर्षी आम्ही विष्णू महाराजांबरोबर केलं, त्यांना मी माझ्या 9 रेसिपीज दिल्या, त्यांना ते आवडल्या. मग त्यांनी तिथे बोलवलं, मग तिथे आम्ही शूटिंग करून त्या 9 रेसिपीज नवरात्रातल्या तुम्ही दाखवल्या. पण सर तुम्हाला यांचं सगळ्यात केलेलं जास्त मिलेट म्हणजे भगरीपासून बनला कुठला पदार्थ आवडतो? मला सगळ्यात जास्त जे आवडतं भगरीपासनं जर तुम्ही म्हणाल तर तिचे भगरीचे केक खूप सुंदर होतात. ओके. आणि ती आतापर्यंत तिने 350 मिलेट्सचे केक डिलिव्हर केलेत. हा. म्हणजे शुगर फ्री असतील, गुळाचे असतील, हनीमध्ये असतील. तिचे मिलेटचे केक तर मला खूपच आवडतात. पण माझा दर शनिवारी उपवास असतो, तर ती शनिवारी जी मला भगर बनवून देते, नॉर्मल आपली भगर आणि दही, ते मला सगळ्यात जास्त आवडतं. हे मला असं वाटतं ते करण्यामागे त्यांची सात्विकता जास्त असते आणि 100% तुमच्यासाठी करते म्हटल्यानंतर त्यांना ते जास्त भाकरी पण खूप सुंदर होते. आपण भगरीची. जशी तांदळाची भाकरी करतो ना हा. तशी त्याची भाकरी इतकी, म्हणजे तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही भगरीची भाकरी खाता का तांदळाची. वाव. पण मग या सगळ्या रेसिपीज जर आपल्याला बघायच्या असतील तर आपले सगळे ऐकणारे प्रेक्षक, पाहणारे प्रेक्षक कुठे त्या सगळ्या रेसिपीज बघू शकतील? सोनपरी पेज. म्हणजे सोनपरी सोनपरीचं भगर नावाचं एक पेज आहे, Insta page. फेसबुक आणि इन्स्टा, दोन्ही. ओके. प्लस सोनपरी भगर .com आमची जी Website. वेबसाईट आहे, त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या रेसिपीज आणि भगर पासून होणारे फायदे हा. ते सुद्धा त्याच्यात बघायला मिळेल. त्यानंतर मध्यंतरी मागच्या वर्षी आम्ही डॉक्टर्सची सिरीज केली होती, बर. पण इट वॉज नॉट रिलेटेड टू भगर ऑर नॉट रिलेटेड टू आवर ब्रँड. आम्ही त्यांना विनंती केली होती की Health. तुम्ही तृणधान्याचे फायदे काय हे तुम्ही लोकांपर्यंत बोलावं. म्हणजे त्यामुळे गायनेकॉलॉजिस्ट असतील, त्यामध्ये कॅन्सर स्पेशालिस्ट असतील, त्यामध्ये पीडियाट्रिशियन असतील, अशा 10 डॉक्टर लोकांची आम्ही सिरीज केली आणि त्यांचे शूट्स आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले की अवेअरनेस टुवर्ड्स मिलेट्स. त्यासाठी आम्ही तो एक उपक्रम राबवला आणि तो सक्सेसफुल झाला आमचा. पुढच्या वेळेला असं काही केलं तर मला बोलवा, कारण मी पण गहू खात नाही, मी पूर्ण मिलेट्सवर जगणारी व्यक्ती आहे. त्यामुळे नक्कीच मी तुम्हाला माझ्या सगळ्या गोष्टी ज्या मी माझा प्रवास आहे तो सांगू शकेन. तुमच्याशी बोलता बोलता मला जाणवलं की 2 डायटिशियन्सचं मी पुस्तक वाचलं होतं. त्या दोन्ही डायटिशियन्सचं असं म्हणणं होतं की जिथे जे पिकतं तेच तुमच्या पोटाला पचतं. गहू हा आपलं धान्य नाही. अगदी बरोबर. त्यामुळे आपल्याकडे ज्वारी होती, आपल्याकडे नाचणी होती, आपल्याकडे भगर आहे, आपल्याकडे तांदूळ आहे. त्यामुळे तुम्ही ते खात गेलात तर तुम्हाला ते पचत राहील. तुम्ही मगाशी म्हणालात की तुमच्या आजीचं की आजीने एका तुम्हाला सांगितलं, तसं माझ्या आजोबांचं उलटं. माझे आजोबा खूप गरीब परिस्थितीतनं आले. ते म्हणाले जर घरात पोळी दिसली तर आज सण आहे असं वाटायचं. अगदी बरोबर. कारण पूर्वी ते म्हणाले पोळी आम्ही घरात पाहिलीच नाही. पोळी म्हणजे पुरणपोळीच. म्हणजे आज काहीतरी सण आहे. नाहीतर घरात रोज भाकर. नाश्त्याला पण भाकरीच. तेव्हा नाश्ता बिश्ता प्रकारच नाही. सकाळी एक ठाव खायचं, रात्री यायचं आणि तेच जेवण आहे. त्याच्यामुळे ज्वारी, बाजरी, नाचणी हे सगळं धान्य आपलं आहे. त्याच्यामध्ये आता ते फॉक्सटेल आणि असे पण मिलेट्स वेगवेगळे मिळायला लागलेले आहेत. भगरीचाच प्रकार आहे. अच्छा. म्हणजे ओके. ज्वारी, बाजरी, नागली हे 3च मिलेट्स लोकांना माहिती आहे. बरोबर. पण जे बाकीचे मिलेट्स आहेत हे भगरीचेच प्रकार आहेत. बरं. म्हणजे जसं तुम्ही वरी भगर, लिटिल मिलेट्स म्हणजे जे तुमचं ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड वरनं येते त्याची जी भगर बनते त्याला आपण लिटिल मिलेट्स किंवा भगर म्हणतो. बरं.
फॉक्सटेल मिलेट सुद्धा हा भगरीचाच प्रकार आहे, त्याला बरं. आपण राळा भगर म्हणतो. राळा हा तर या सगळ्या भगर प्रोसेसिंग करण्यासाठी प्रोसेसिंग इंडस्ट्री लागते आणि ती इंडस्ट्री ही भारताचं कॅपिटल नाशिक आहे. वाव नाशिक पूर्ण भारतामध्ये जी भगर जाते, कुठले मिलेट, कोडो असो, लिटिल असो, फॉक्सटेल असो, ही फक्त आणि फक्त नाशिक मधनं आणि जाते. कोडो म्हणजे काय मग? हा पण एक भगरीचाच प्रकार भगरीचाच आहे. प्रकार आहे. हा येतो छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. तुम्ही जे मगाशी हो. म्हणालात ते ओके. आधी हे कॅटल फीड म्हणून विकलं जायचं, हो कारण ऍक्च्युली की बाजारपेठ नसल्यामुळे. आणि महाराष्ट्रातली जी वरी येते तितक्यातनं सप्लाय डिमांड डिमांड पूर्ण होऊन जात होतो होतं. बरोबर. पण कालांतराने जशी डिमांड वाढायला लागली तसं मग इतर राज्यातनंही माल यायला लागला. जसं ओरिसा आहे, तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, या सगळ्या राज्यातनं माल येतो आणि त्यामुळे आता डिमांड आणि सप्लाय हे मॅच होत आहे. मी ह्या निमित्ताने नक्की एक या पॉडकास्टच्या माध्यमातून मी जे आपले शेतकरी आहेत त्यांचे मनापासून आभार मानेल, कारण की आज सगळ्यात जास्त कुठल्याही वेळेस अडचणीत जो असतो तो शेतकरी असतो. पण जर त्या शेतकऱ्यांनी जर हे उगवलं नाही, हे पिकवलं नाही, तर आपल्याला खायला मिळणार नाही. हो आणि मी ह्या माध्यमातनं आता जसं अल निनोचं इफेक्ट आहे आणि पाऊस कमी पडेल असं म्हटलं जात आहे, तर आपलं महाराष्ट्र शासनही तेच सांगतंय की कमी पावसात जर कुठलं पीक येत असेल तर ते तृणधान्य. हम्म. आणि आता याची डिमांड वाढत असल्यामुळे याला मार्केटही चांगलं आहे. तर शेतकऱ्यांनी नक्की एक पर्यायी पीक किंवा कमी पावसात उगणारं पीक जर कुठलं असेल तर त्यांनी तृणधान्याकडे त्यांचं लक्ष केंद्रित करावं. आणि बाजारपेठेची काळजी करू नये. तुम्ही जितकं पिकवाल ते सगळं आम्ही घेऊ, याची ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी नक्की त्यांना आवाहन करेल की त्यांनी तृणधान्याचं पीक घ्यावं. सर आतापर्यंत महेंद्र सर आपण बोललो की तुमच्या वडिलांपासून तुमच्यापर्यंत बिझनेस आला, मग तुम्ही तो आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत नेण्याचा किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत प्रयत्न केला. पण आता पुढे काय? कारण कधीही बिझनेस हा एका फॅमिलीचा, एका पिढीचा राहत नाही, तो पुढे जात असतो. तर आता आपण तुमची जी पुढची पिढी येणार आहे त्याच्याबद्दल तुमचं काय अगदी मत आहे, बरोबर तिचं आहे काय की मत आहे? एकदा तुम्ही एका लेवलला तो ब्रँड नेल्यानंतर तो मेंटेन ठेवणं किंवा ते चालू ठेवणं हे खूप तसं अवघड असतं. आणि आजकाल जसं आपण म्हणतो की आधी व्हायचं की मुलगा असेल, मुलगा वडिलांचा व्यवसाय चालवेल, आता तसं राहिलेलं नाहीये. तुम्ही बरेचसे बिझनेसेस बघाल की जिथे मुली बिझनेसेस चालवत आहेत. म्हणजे कुठलाही व्यवसाय जर तुम्ही बघितलं तर आता मुली, छोटंसं उदाहरण तुम्हाला CCDचं आहे, कॉफी कॅफे डेचं, करेक्ट करेक्ट. त्या मुलीनी ते सगळं व्यवसाय टेक आज ओव्हर. इथपर्यंत नेलाय. तर आजकाल असं नाहीये की मुलंच व्यवसाय पुढे चालू शकतात. जरी हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीचा असला, जरी हा जास्त कनेक्ट पुरुषांशी असला तरी सुद्धा, कारण की होलसेलर, किराणा दुकानदार म्हटलं की तिथे पुरुष जास्त असतात. पण तरी सुद्धा एक अशा लेवलला आणून सोडलं की तो ऑटो मोड मध्ये चालला पाहिजे आणि तो कोणीतरी आपल्याच घरातलं चालवेल. तर त्याच दृष्टीने माझी लहानी मुलगी आहे निशी, तिने आता जस्ट 12वी पूर्ण केली आहे आणि तिचंही कल हा बिझनेसमध्ये असल्यामुळे ती आता पुढचे 5 वर्ष तिचं शिक्षण BBA MBA करेल आणि नंतर ती माझा व्यवसाय तिने चालवावा असं मला वाटतं. तर त्यामुळे निशी तुला काय वाटतं? हो, माझी पण इच्छा आहे पप्पांचा व्यवसाय पुढे चालवण्याची. जसं त्यांनी त्यांच्या वडिलांना प्राऊड करून इथपर्यंत बिझनेस ग्रो केला, तशीच माझी इच्छा आहे का जसं त्यांनी आता ओव्हरऑल जसं त्यांचा बिझनेस मेंटेन ठेवला, मी अजून 10x तो मेंटेन वाव. करून फ्युचरमध्ये आणण्याची इच्छा आहे. पण तू तर एक जेनझी आहेस नक्कीच. तर जेनझींचं कसं असतं, बिझनेस ग्लॅमरस असेल तर त्यांना करण्यामध्ये इंटरेस्ट असतो. तसा हा नॉन ग्लॅमरस बिझनेस आहे. म्हणजे आजकालच्या मुलांना विचारलं तर फॅशन इंडस्ट्री आहे, टुरिझम आहे. पण हा बिझनेस तसा पारंपरिक पण आहे, पण तो तुला आधुनिक पद्धतीने करायचा आहे. तुझं याच्याबद्दल एक मुलगी म्हणून नाही, पण एक आपण जेनझी म्हणून तू येणाऱ्या पिढीला असं काय सांगशील, तुझ्या जेनझीच्या पिढीला? म्हणजे असं ओव्हरऑल हे जसं बिझनेस ग्लॅमरस नाही असं तुम्ही म्हणता, पण येणारी जी पिढी आहे त्यांना पण मिलेट मध्ये आवड होईल असं मी त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि हे बिझनेसला अजून 2x चांगलं वाढवण्याचा याचा प्रयत्न.
नक्कीच. आणि तुझ्या या सगळ्या प्रवासासाठी खूप तुला मनापासून शुभेच्छा. मी तुला अजून एक सजेस्ट करीन, की खूप वेळेला मी बघते, की आजकाल अनेक ठिकाणी मिलेट्स बेकरी असतात. म्हणजे जिथे फक्त मिलेट्सपासून बनवणारं सगळे पदार्थ असतात. म्हणजे केक, ब्रेड्स आणि बिस्किट्स. आईला ते करण्यासाठी मदत कर आणि नाही, ते दोघंही तयार आहेत. हां. पण मी जिथे बेकरी बघते ना, तर लोकांना आजकाल बेकरी मधनं घेतलेलं आवडत नाही, जे इतकं होममेड आवडतं. हं. आजकाल ते चालू झालंय, की जितकं तुम्ही घरून हे मागवाल. आता आता लोकांना पेस्ट्री आवडत नाही. पेस्ट्रीच्या ऐवजी मी पनीरची पेस्ट्री बनवून केक बनवते. बरं. जसं पनीरमध्ये आपण मध टाकून ते पिसल्यानंतर ती हनी टाकून रबडी बनवायची, ती केकवर टाकून. तर ते हिला इतकं आवडतं, म्हणजे ते पुढेही लोकांना आवडेल. जसं तुम्ही थिरामिसू काय खाता ते करेक्ट, केक, करेक्ट, तर करेक्ट. तो सुद्धा आपण त्या मिलेटचा बनवू शकतो. तर ते हळूहळू वाढेल. ते आणि हळू-हळू नाही, आम्हाला सगळ्यांना मिळालं पाहिजे. फक्त तुमच्या ओळखीच्यांना मिळून उपयोग नाही. हा. कारण मला असं वाटतं, की हा पण एक बिझनेसचा मोठा इम्पॅक्ट आहे आणि मिलेट्सचा बिझनेस इज अ व्हेरी नाईस बिझनेस आणि तुम्ही सगळं पिढी दर पिढी तो करत राहा आणि असंच लोकांना हेल्दी जगण्यासाठी. कारण सर नुसतेच म्हणत नाहीत, तर स्वतः हेल्थ कॉन्शियस आहेत आणि सर स्वतः आयर्न मॅन 3दा तीन 3दा. त्यामुळे ती हेल्थची तुमची जी एक लेगसी आहे, ती पण तुम्ही पुढच्या फक्त मुलीपुरती नाही किंवा घरच्यांपुरती नाही, लोकांपर्यंत न्यावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या टीमकडनं आणि रेडिओ सिटीकडनं तुमच्या सगळ्या प्रवासाला, पूर्ण कुटुंबाला खूप शुभेच्छा. थँक यू सो मच. थँक्यू. थँक्यू.